मुंबई पदवीधरमधून ठाकरे गटाचे अनिल परब विजयी, भाजपच्या किरण शेलार यांचा 26,026 मतांनी पराभव. मुंबई आमच्या बापाचीच, मुंबईत शिवसेनाच अनिल परबांनी विरोधकांना ठणकावलं तर पदवीधरची यादी पाठवतो, बघा किती मुस्लिम परबांचा टोला. मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत विजय झाल्यानंतर आमदार अनिल परब यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, ठाकरेंकडून अनिल परब यांचं अभिनंदन. मुंबईत पदवीधरमधून ठाकरे गटाचे अनिल परब विजय झाल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांचा शिवसेना भवनासमोर भर पावसात अनिल परब यांना खांद्यावर घेऊन जल्लोष. ठाकरे गटाचे नेते आणि नवनिर्वाचित आमदार अनिल परब यांनी निवडणुकीत पैशांचा वापर केला, मुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष आशिष शेलारांचा आरोप. मुंबई शिक्षक मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार जमो अभ्यंकर यांचा विजय, शिक्षक भारतीचे सुभाष मोरे यांचा 4,073 मतांनी पराभव. मुंबई शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये ठाकरे गटाचे जगन्नाथ अभ्यंकर विजयी, विजयानंतर नवी मुंबई मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष. मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत ठाकरे गटाला मोठं यश, शिवसेना भवनासमोर जल्लोष. कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपचे निरंजन डावखरेंचा विजय, काँग्रेसच्या रमेश कीर यांचा केला पराभव. कोकण आता 100% महायुतीचं झालं, कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीमध्ये निरंजन डावखरेंचा विजय झाल्यानंतर मंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया. कोकण पदवीधर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे विजय झाल्यानंतर रायगडमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष. नवी मुंबईत कोकण भवनासमोर ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने, निरंजन डावखरेंचा विजय झाल्यानंतर भाजपचा जल्लोष, पोलिसांची मध्यस्थी. नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी आज दुसऱ्या दिवशीही मतमोजणी सुरू, शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे यांना पहिल्या पसंतीची 26,476 मतं. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी भाजपची 5 नावं जाहीर, पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोतांना उमेदवारी. पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर होताच बीडच्या परळीमध्ये मुंडे समर्थकांचा जल्लोष. विधान परिषद निवडणुकीसाठी परिणय फुके यांच्या नावाची घोषणा, गोंदियाच्या गोरेगावमध्ये कार्यकर्त्यांचा फटाके फोडून जल्लोष. विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना उमेदवारी, आज दोन्ही उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार. शिवसेना शिंदे गटातून लोकसभेचं तिकीट न दिलेल्या माजी खासदारांना विधान परिषदेमध्ये संधी, भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांच्या नावाची घोषणा. काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव यांना संधी. काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव यांना पुन्हा विधान परिषदेची उमेदवारी जाहीर होताच सातव समर्थक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वसमतमध्ये जल्लोषाचं वातावरण. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेसची दिल्लीत बैठक, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह प्रमुख नेते राहणार उपस्थित. मुंबईमध्ये ठाकरे गटाकडून वीज बिल प्रश्नावर आज आंदोलन, विविध मागण्यांसाठी ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते करणार निदर्शनं. राहुल गांधींचं भाषण सुरू असताना पंतप्रधान मोदींनी संपूर्ण हिंदू समाजाला हिंसेशी जोडणं योग्य नसल्याचं म्हणत रोखलं, तर अमित शहा यांनी या वक्तव्याबाबत राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी केली. अग्निवीर योजना लष्कराच्या विरोधात असून देशाच्या विरोधात, ते तरुणांच्या विरोधात. आमचं सरकार आल्यावर ही योजना बंद करणार, भाषणात राहुल गांधींची अग्निवीरवरून मोदींवर टीका. नरेंद्र मोदींनी अयोध्येतून निवडणूक लढवण्यासाठी सर्वे केला, तेव्हा त्यांना अयोध्येतून निवडणूक लढवू नये असं सांगण्यात आलं. जर मोदींनी तिथून लढले असते तर त्यांचा पराभव झाला असता, म्हणून ते वाराणसीत गेले, राहुल गांधींची टीका. लोकसभेत बोलताना राहुल गांधींची सत्ताधाऱ्यांवर टीका, सत्ताधारी पक्षाचे लोक हिंदू नाहीत, भाजप हिंसा पसरवते, राहुल गांधींचा आरोप. विरोधी पक्षनेते पदाची प्रतिष्ठा राहुल गांधी जपत नाहीत, केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची राहुल गांधींवर टीका. राहुल गांधींनी आपल्या सगळ्या देवी देवतांना काँग्रेसचं ब्रँड अँबॅसेडर बनवलं, महादेवाचा आशीर्वाद देणारा हात काँग्रेसचा आहे असं त्यांना वाटतं. आपल्या वक्तव्यासाठी त्यांनी माफी मागायला हवी, कंगना रानौतची मागणी. काँग्रेस नेते राहुल गांधींकडून संपूर्ण देशातील हिंदू समाजाचा अपमान, राहुल गांधींनी ताबडतोब हिंदूंची आणि देशाची माफी मागावी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मागणी. काँग्रेस नेते राहुल गांधी हिंदूंचा अजून किती अपमान करणार, आता ही हिंदू द्वेषी मानसिकता हिंदू समाजानं ठेचण्याची गरज, भाजपचे सरचिटणीस विक्रांत पाटील यांची राहुल गांधींवर टीका.
नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या खासदारांची भेट। पंतप्रधान मोदींनी खासदारांकडून महाराष्ट्रातील विकास कामांचा घेतला आढावा। राहुल गांधींच्या संसदेतील भाषणावरून विधान परिषदेत गोंधळ। आपल्याकडे हात दाखवणाऱ्या प्रसाद लाड यांना अंबादास दानवेंची शिवीगाळ। भाजप आमदार प्रसाद लाड यांना केलेल्या शिवीगाळ विरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक। सायनमध्ये कार्यकर्त्यांकडून अंबादास दानवे आणि राहुल गांधींविरोधात जोरदार घोषणाबाजी। बोलताना माझा तोल सुटले नाही। बाळासाहेबांचा शिवसेनेकडे बोट उगारल्यावर बोट तोडण्याची हिंमत दाखवणारच। विधान परिषदेत राहुल गांधींचा विषय काढण्याची गरज नव्हती, दानवेंचं स्पष्टीकरण। उदय सामंतांची उद्धव आणि आदित्य ठाकरेंवर टीका। उद्धव ठाकरे दीड वर्ष कॅबिनेट घेत नव्हते, पत्रकार परिषदेत बोंबलण्यापेक्षा आमच्याशी चर्चा करावी, उदय सामंत यांचा आदित्य ठाकरेंना आठवला। मुंबईच्या झोपडपट्ट्यांमधील तिसऱ्या आणि चौथ्या माळ्याची चौकशी करणार, त्यासाठी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक करणार, मंत्री उदय सामंत यांची घोषणा। दुधाचे दर 30 रुपये स्थिर ठेवण्यावर चर्चा। मंत्रालयात दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत 30 रुपये हा दर खासगी दूध उत्पादकांना देखील लागू होणार। राज्य सरकार राज्यातील 13 कारखान्यांना कर्ज वाटणार आहे, ते 13 कारखानदार कोण? जयंत पाटील यांचा मंत्री धनंजय मुंडेंना सवाल। अमरावतीच्या बेलोरा विमानतळावर सर्वात मोठी विमान प्रशिक्षण संस्था स्थापन करणार। दक्षिण आशियातील सर्वात मोठं FTO स्थापन करण्यासाठी MADC आणि एअर इंडिया यांच्यात संयुक्त करार। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी गवली इथं वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याला अभिवादन करून कर्जमुक्ती अभियान यात्रेला सुरुवात केली। संभाजी भिडे यांनी महिलांबद्दल वादग्रस्त बोलू नये, अन्यथा आम्ही त्यांच्या मिशा कापू। सोलापुरातील वर्ल्ड ऑफ वुमेन्स महिला संघटनेच्या अध्यक्षा विद्या लोलगेंचा इशारा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात तुकाराम महाराजांच्या पालखीचं घेतलं दर्शन। मंत्री गिरीश महाजनांनी घेतलं ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालखीचं दर्शन। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची पालखी आज पुण्यातून पंढरपूरच्या दिशेने होणार मार्गस्थ। संत सोपान महाराजांच्या पालखीचं बुधवारी सासवडमधून पंढरपूरकडे प्रस्थान। यंदा पालखीचं 120वं वर्ष। पुण्यात वारकऱ्यांसाठी मेट्रो सफर। तुळशीबाग गणपती मंडळातर्फे सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनपासून पिंपरी चिंचवडपर्यंत वारकऱ्यांनी घेतला मेट्रोचा आनंद। विठ्ठल रुक्मिणीच्या मेघडंबरीला चांदी बसवण्याचं काम सुरू। एका अनामिक भक्ताकडून 2 कोटींची चांदी अर्पण। बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोदसह अनेक शहरात लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी महिलांच्या भल्या मोठ्या रांगा। अकोल्यातल्या सेतू केंद्र आणि तहसील कार्यालयामध्ये लाडकी बहीण नोंदणीसाठी महिलांची भली मोठी गर्दी। अकोला जिल्ह्यातल्या अकोटमध्ये लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी सेतू केंद्रांवर महिलांची प्रचंड गर्दी। परभणीमध्ये नवीन कलमान्वये पहिला गुन्हा दाखल। सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी नवामोंढा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। आषाढी येणाऱ्या भाविकांसाठी बुंदीचे लाडू बनवण्यासाठी समितीकडून सुरुवात। 11 लाख लाडू बनवणार असल्याची माहिती। भंडार धरण आणि निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सततच्या पावसानं 8 दिवसात 5% पाणी साठ्यात वाढ। मुशी डॅम परिसरात 5 जणांचं कुटुंब वाहून गेलेल्या सर्व 5 जणांचे मृतदेह सापडले। लोणावळ्यामध्ये संध्याकाळी 6 वाजल्यानंतर पर्यटकांना फिरण्यावर बंदी। मुख्यमंत्र्यांचे सक्तीचे आदेश। पुण्यातल्या ताम्हिणी घाटात स्वप्नील धावडे हा तरुण वाहून गेला। जिममधील ग्रुपसोबत तो फिरण्यासाठी आला होता। कोल्हापूरच्या काळंबवाडी धरणाच्या पायथ्याशी वर्षा करण्यासाठी आलेले गणेश कदम आणि प्रतीक पाटील हे वाहून गेले। कांदिवलीच्या पश्चिमेत फाटक रोड परिसरात मोठं झाड कोसळल्यानं कार आणि ऑटो रिक्षाचं मोठं नुकसान। यवतमाळच्या तलाफैल परिसरात रमाईनगर इथे भिंत कोसळून एक व्यक्ती जखमी। पांडुरंग चिंचोळकर असं जखमी व्यक्तीचं नाव। नागपूरच्या पोलीस भवनमध्ये आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात सिलिंगचा काही भाग कोसळला। कामगार दुरुस्तीचं काम सुरू असताना घटना घडली। आदिवासी आश्रमशाळेत 6 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू। शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा पालक आणि नातेवाईकांचा आरोप। पालघरच्या डहाणू जव्हार मार्गावर दुचाकी आणि रिक्षाची जोरदार धडक। अपघातात एका विद्यार्थिनीचा मृत्यू तर 6 जण गंभीर जखमी। ठाण्यात भर पावसात रस्त्यावर बर्निंग कारचा थरार। आग लागतात गाडीतील सर्वजण बाहेर पडल्यानं अनर्थ टळला। गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। अमरेलीच्या काही भागात पाणी साचलं। इंस्टाग्रामवर विराट कोहलीच्या विश्वचषक जिंकण्याच्या पोस्टला आशियात सर्वाधिक लाईक्स। विराट कोहलीची पोस्ट लाईक्समध्ये पहिल्या क्रमांकावर।
भारतीय महिला ब्रिगेडचा ऐतिहासिक विजय. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्यात 10 विकेट्स राखून भारताचा दणदणीत विजय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.